नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताचा विदेशी व्यापार या पाठावरील स्वाध्याय बघणार आहोत। तरी पूर्वीचे जे 9 पाठ आहेत, आपले 9 स्वाध्याय आहेत, त्या आपल्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत। तरी आपण आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये म्हणजे 12वी अर्थशास्त्र यामध्ये ते 9ही पाठ उपलब्ध आहेत। आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर जरूर करा, कारण यामध्ये आपण दीर्घोत्तरी प्रश्न पण आपल्या प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत आणि या पाठावर पण आपण दीर्घोत्तरी प्रश्न प्लेलिस्टमध्ये टाकणार आहोत। तर चला बघूया आपण। प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडा। 1 गुणाकरिता हा असतो। तर बघा, पहिला आहे विदेशी व्यापाराचे प्रकार। अ दिलेला आहे आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार आणि अंतर्गत व्यापार। याचे पर्याय दिलेले आहेत बघा। अ मध्ये अ आणि ब, ब अ ब आणि क, वरील सर्व यापैकी नाही। तर योग्य पर्याय बघा, विदेशी व्यापार म्हणजे काय, त्याचा पर्याय ब बरोबर आहे। अ ब आणि क म्हणजे विदेशी व्यापारामध्ये आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि अंतर्गत म्हणजे पुनर्निर्यात व्यापार आणि अंतर्गत व्यापार यामध्ये येत नाही। म्हणून योग्य पर्याय असेल अ ब आणि क। बघा, 2 दिलेला आहे भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यातकातील घटक, म्हणजे ज्या बाबी भारत निर्यात करतो त्या बघा कुठल्या कुठल्या आहेत। अ आहे अभियांत्रिकी वस्तू, ब रत्ने आणि दागिने, क आहे कापड आणि तयार कपडे आणि ड दिलेला आहे सोने। पर्याय आहेत अ आणि क, अ ब आणि क, ब क आणि ड आणि ड दिलेला आहे यापैकी नाही। तर बघा, ज्या गोष्टी भारत निर्यात करतो तर ते बघा, अभियांत्रिकी वस्तू भारत निर्यात करतो, रत्ने आणि दागिने निर्यात करतो, कापड आणि तयार कपडे भारत निर्यात करतो। म्हणून याचं योग्य उत्तर आहे ब, अ ब आणि क, म्हणजे अभियांत्रिकी वस्तू, रत्ने आणि दागिने तसेच कापड आणि तयार कपडे ह्या तीनही वस्तू भारत निर्यात करतो। म्हणून पर्याय ब, अ ब आणि क हे बरोबर असलेले दिसून येते। त्यानंतर बघू आपण तिसरं, विदेशी व्यापाराची भारताची जी भूमिका आहे। बघा, आता विदेशी व्यापाराची भारताची भूमिका म्हणजे परकीय चलन निर्मिती, ब गुंतवणुकीस प्रोत्साहन, श्रम विभागणी आणि निर्यातीच्या रचनेत बदल। पर्याय दिलेले आहेत अ ब आणि क, अ आणि ड, वरील सर्व यापैकी नाही। बघा, याचा योग्य पर्याय बरोबर आहे अ ब आणि क, म्हणजे विदेशी व्यापाराची भूमिका काय आहे, परकीय चलन निर्मिती, दुसरा आहे गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे आणि क आहे श्रम विभागणी। अशी तिन्ही पर्याय अ ब आणि क, म्हणजे याचा पर्याय अ बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा। तर आता बघा, अशा याच्यामध्ये आपल्याला ती संकल्पना ओळखायची असते आणि त्याचं स्पष्टीकरण करायचं असतं। अशा पद्धतीने हे असे प्रश्न सोडवायचे। पहिलं बघा, भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले। म्हणजे जी गोष्ट आपल्या भारतामध्ये नाही आहे, कमी प्रमाणात आहे, म्हणजे भारतामध्ये जे पेट्रोलियम पदार्थ सापडतात ते 30% आहे, 70% आपण आयात करतो। म्हणजे संकल्पना काय आहे ही, आयात व्यापार, म्हणजे पेट्रोल आपण इराणकडून आयात करतो। संकल्पनेचं स्पष्टीकरण कसं आहे, एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय। म्हणजे भारत हा इराणकडून पेट्रोलची आयात करतो आणि म्हणजे भारत हा इराणकडून आयात करतो म्हणजे काय, एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय। त्यानंतर दुसरं बघा, महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला। संकल्पना काय आहे, महाराष्ट्र आणि पंजाब हे दोन्ही एका देशातील राज्य आहेत, म्हणून संकल्पना आहे अंतर्गत व्यापार। संकल्पनेचं स्पष्टीकरण, राष्ट्राच्या भौगोलिक सीमाच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी व विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार आहे। म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्र एखादी बाब समजा असं समजा की आपण दुसऱ्या देशाकडून दुसऱ्या राज्याकडून खरेदी करतो, म्हणजे ह्या
भारताच्या भौगोलिक सीमाच्या अंतर्गत झालेला व्यापार आहे, ज्याला आपण म्हणजे अंतर्गत व्यापार असे संबोधतो. बघा त्यानंतर तिसरं आहे, इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियाला विकले. म्हणजे बघा संकल्पना काय आहे, पुनर्निर्यात व्यापार. म्हणजे त्यांनी आयात भारताकडून केला व तयार कपडे हे मलेशियाला विकले. मग संकल्पनेचं स्पष्टीकरण काय, एका देशातून आयात केलेल्या वस्तूवर प्रक्रिया केली जाते आणि त्या प्रक्रियेनंतर जे तयार माल आहे तो इतर देशाला विकला जातो. म्हणजे जसं भारत काय करतो, पेट्रोलियम पदार्थाचं पुनर्निर्यात भारत करतो. म्हणजे काय, आपण इराककडून पेट्रोलियम पदार्थ आयात करतो व ते इतर अन्य देशाला निर्यात करतो. म्हणजेच काय आहे, वस्तू आपण कच्चा माल एका देशाकडून आणतो आणि त्याच्यावर प्रक्रिया इथं आपण करतो आणि ते दुसऱ्या देशाला विकतो. अशा पद्धतीनं ही पुनर्निर्यात ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे. बघा त्यानंतर आहे, जपानने म्यानमारला मोबाईल फोन विकतो. म्हणजे जपान काय करतो, म्यानमारला मोबाईल फोन विकतो. संकल्पना काय आहे, निर्यात व्यापार. संकल्पनेचं स्पष्टीकरण, एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजेच निर्यात व्यापार होय. जसे की भारत आहे ना, मसाल्याचे पदार्थ समजा युरोप या देशाला विकतो. म्हणजेच काय आहे, भारत हा निर्यात व्यापार करतो. म्हणजे एक देश ज्या वेळेला दुसऱ्या देशाला वस्तू आणि सेवांची विक्री करतो म्हणजेच त्याला निर्यात व्यापार असे म्हणतात. बघा यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, फरक स्पष्ट करा. तर याला प्रत्येकी 2 गुण असतात, अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. बघा आता अंतर्गत व्यापार कशाला म्हणायचं, राष्ट्राच्या भौगोलिक सीमाच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार होय. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार कशाला म्हणायचं, राष्ट्राच्या भौगोलिक सीमाच्या बाहेर म्हणजे ज्या वेळेला इतर देशाशी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होते त्या व्यापाराला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतो. आता चलन बघा, अंतर्गत व्यापारात वस्तू व सेवांची खरेदी विक्री करताना स्वदेशी चलनाचा वापर केला जातो. म्हणजे भारतामध्ये रुपयाचा वापर केला जातो. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला वस्तू व सेवांची खरेदी विक्री करताना परकीय चलनाचा वापर करावा लागतो. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की डॉलरचे भाव वाढलेत, डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला, कारण ते आंतरराष्ट्रीय व्यापार आपल्याला डॉलरच्या माध्यमातून किंवा पाऊंडच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय याच्यानुसार करावं लागतात, नियमानुसार. त्यानंतर बघा, विदेशी व्यापाराचा आयात कल आणि विदेशी व्यापाराचा निर्यात कल ह्या 2 गोष्टी आपल्याला समजायच्या आहेत. आयात आणि निर्यात कल काय असतो बघा. अर्थ बघा, विदेशी व्यापाराचा आयात कल म्हणजे देशाने इतर देशाकडून खरेदी केलेल्या वस्तूची एकूण परिमाणे, इतर देशाकडून खरेदी केलेल्या वस्तूंसाठी द्यावे लागलेले एकूण मूल्य इत्यादी बाबी दर्शवणारा कल म्हणजे विदेशी व्यापाराचा आयात कल होय. आता निर्यात कल काय राहणार आहे, देशाने इतर देशाशी ज्या वस्तू विक्री केल्या जातात तसेच इतर देशांना विक्री केलेल्या वस्तूची एकूण परिमाणे, इतर देशाच्या विक्री केलेल्या वस्तूपासून प्राप्त झालेले मूल्य या बाबी दर्शवणारा कल म्हणजे विदेशी व्यापाराचा निर्यात कल होय. तसे उदाहरण बघू आता आपण. भारताने आयात कलात पेट्रोलियम, सोने, खते, लोह व पोलाद, अत्याधुनिक यंत्रसामुग्री, रसायने इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. तर भारताच्या निर्यात कलामध्ये अभियांत्रिकी वस्तू, पेट्रोलियम, रसायने आणि रासायनिक उत्पादने, रत्ने, दागिने, कापड, मसाले तसेच तयार कपडे इत्यादी वस्तूचा समावेश होतो. तसेच तिसरं बघू आपण, व्यवहार तोल आणि व्यापार तोल. याचा अर्थ काय होतो बघा, एका वर्षाच्या व्यवहार तोलाचा अर्थ बघूया. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहाराची पद्धतशीरपणे केलेली नोंद म्हणजे व्यवहार तोल होय. तर व्यापार तोल म्हणजे विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यात मूल्यामधील फरक म्हणजे व्यापार तोल होय. संकल्पना याची कशी ओळखायची, आता व्यवहार तोल व्यापार तोलाचा समावेश होतो. म्हणजे व्यवहार तोलात व्यापार तोलाचा समावेश होतो, त्यामुळे व्यवहार तोल ही तुलनेने व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे. व्यापार तोल काय आहे, त्याची संकल्पना, व्यापार तोल हा व्यवहार तोलातील एक भाग असल्यामुळे व्यापार तोल ही संकल्पना तुलनेने मर्यादित स्वरूपाची संकल्पना असलेली दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला फरक स्पष्ट करा हे 2 गुणासाठी आहे. तर अशा पद्धतीने ते आपल्याला लिहावे लागेल. त्यानंतर बघा, खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा.
विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून त्याचे प्रकार आपल्याला लिहायचे आहेत. विदेशी व्यापाराची संकल्पना बघा, याचा अर्थ विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशात केला जाणारा व्यापार होय. याला आंतरराष्ट्रीय किंवा बाह्य व्यापार असेही म्हणतात. बघा, व्याख्या प्राध्यापक मॅक्स वासरमन आणि हॅल्टमन यांच्या मते विविध देशातील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो. आता विदेशी व्यापाराचे प्रकार बघू आपण. पहिला प्रकार आयात व्यापार, म्हणजे एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी याला आयात व्यापार असे म्हणतात. म्हणजे स्वदेशाकडून परदेशातील वस्तू व सेवांचा केला गेलेला अंतप्रवाह याला आयात म्हणतात. म्हणजे भारत इराण, कुवेत, सौदी अरेबिया या देशाकडून पेट्रोलियमची आयात करतो. निर्यात व्यापार दुसरा प्रकार, एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री याला आपण निर्यात व्यापार असे म्हणतो. म्हणजे दुसऱ्या देशात केला जाणारा वस्तूंचा बहिर्प्रवाह म्हणजे निर्यात व्यापार होय. उदाहरणार्थ भारत, चीन, हाँगकाँग, सिंगापूर इत्यादी देशांना चहा, तांदूळ, ताग यासारख्या वस्तूची निर्यात करतो. बघा, पुनर्निर्यात व्यापार वस्तूंची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा इतर देशाला पुनर्निर्यात केली जाते त्याला पुनर्निर्यात व्यापार असे म्हणतात. जपानकडून रेडिओ, धुलाई यंत्र, दूरदर्शन यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशाकडून केली जाते आणि त्यावर प्रक्रिया करून जगातील विविध देशांना विकली जाते. व भारतामध्ये तसंच करतो आपण. पेट्रोलियम पदार्थ जे आहे कच्चा तेल तिकडून आणतो आणि ते तयार करून आपण इतर देशाला ते विकतो. त्यानंतर बघा, दुसरं आहे भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची कोणतेही 4 वैशिष्ट्ये. तर बघा, आपली पहिली वैशिष्ट्य आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील वाढता हिस्सा. म्हणजे निव्वळ निर्यातीच्या म्हणजे भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा सातत्याने वाढत आहे आणि निव्वळ निर्यातीचा म्हणजे ज्याला निर्यात मायनस आयात म्हणू आपण, भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा 1990-91 मध्ये केवळ 17.55% होता. तो 2006-07 त्यात 25% आणि 2016-17 त्यामध्ये 48.08% वाढ झाली. त्यानंतर आहे व्यापाराचा आकारमान वाढ व मूल्यात वाढ. 1990-91 पासून भारताच्या विदेशी व्यापारात आकारमानात व मूल्यात सातत्याने वाढ होत असताना आपल्याला दिसून येते आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये वस्तू आणि सेवांची निर्यात व आयात म्हणजे आपण करतो. त्यानंतर निर्यातीच्या रचनेत बदल. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी भारत ताग, कापूस, चहा, तेलबिया, चामडे, अन्नधान्य, काजू बिया इत्यादी उत्पादन निर्यात करायचा. परंतु आज स्वातंत्र्यप्राप्तीने भारताने कपडे, हिरे, मानके, संगणक, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर इत्यादी वस्तूच्या निर्यात करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आयातीच्या रचनेत बदल. स्वातंत्र्यापूर्वी भारत औषधे, कापड, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासारख्या उपभोग्य वस्तूची मोठ्या प्रमाणावर आयात करत असे. सध्या परिस्थितीत भारताने प्रामुख्याने पेट्रोल आणि तत्सम उत्पादने, अत्याधुनिक यंत्रसामुग्री, रसायने, खते, पोलाद इत्यादी उपभोग्य आणि भांडवली वस्तूची आयात करत आहे. तर त्यानंतर आहे भारताच्या आयात कलाचे मुद्दे स्पष्ट करा. भारताच्या आयात कलाच्या मुद्द्याचं स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. पहिला आहे पेट्रोलियम. बघा, आर्थिक सुधारणा होण्याआधी व त्यानंतरही भारत आयात व्यापाराच्या पेट्रोलियम हा महत्त्वाचा घटक राहिलेला आहे. 1990-91 भारताच्या एकूण आयातीपैकी पेट्रोलियम आयातीचे प्रमाण सुमारे 27% होते. सध्या स्थितीत भारताच्या एकूण आयातीपैकी पेट्रोलियम आयातीचे प्रमाण सुमारे 31% आहे. भारत वर्षानुवर्ष सर्वाधिक प्रमाणात पेट्रोलियमची आयात केली जात आहे. सोने. त्यानंतर भारताने पेट्रोलियमनंतर आयात केली जाणारी दुसऱ्या क्रमांकावरील वस्तू म्हणजे सोने आहे. 2013-14 भारताकडून केल्या जाणाऱ्या सोन्याच्या आयातीत लक्षणीय घट झाली. भारत सोन्याच्या आयातीचे मूल्य 2010-11 $53.3 अब्ज होते आणि 2013-14 $27.5 अब्ज इतके घसरले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमतीत झालेली घट व त्यामुळे सरकारने सोन्याच्या आयातीवर लादलेले कडक निर्बंध यामुळे सोन्याच्या आयातीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. तसेच खते. 90-91 भारताच्या एकूण आयातीपैकी खतांच्या आयातीचा हिस्सा 4.1% होता. तो 2016-17 या हिस्साचे प्रमाण 1.3% घटल्याचे दिसून येते. त्यानंतर आहे चौथं लोह आणि पोलाद. 1990-91 भारताच्या एकूण आयातीपैकी लोह आणि पोलाद आयातीचा हिस्सा सुमारे 4.9% होता.
सद्यस्थितीत या हिश्श्याचे प्रमाण 2.1% घटल्याचे दिसून येते. तरी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि यानंतरचा जो उर्वरित स्वाध्याय तो आपण नंतर बघणार आहोत. धन्यवाद.